दोन सख्खे भाऊ संध्याकाळच्या सुमारास चिंबोरी पकडण्यासाठी नदीकडे गेले होते. मात्र खूप वेळ घरी परतले नसल्यामुळे घरच्यांना काळजी वाटू लागली. ज्यावेळेस ते पाहण्यासाठी गेले, समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातून शहराकडे वाहणाऱ्या कामवारी नदीपात्रामध्ये ही घटना घडली. त्याच्यामध्ये विवाहित सागर परशुराम धुमाळ वय 30 वर्ष आणि त्याचा लहान भाऊ अक्षय उर्फ छोटू परशुराम धुमाळ वय 25 वर्ष हे दोघे भाऊ गावालगतच वाहणाऱ्या कामवारी नदीतील पाचदर बंधाऱ्यावर संध्याकाळच्या सुमारास चिंबोरी पकडण्यासाठी गेले होते. मात्र अक्षय उर्फ छोटू याचा पाय घसरल्यामुळे तो कामवारी नदीमध्ये पडला आणि हे पाहत बाजूचाच उभा असलेला त्याचा मोठा भाऊ सागरने पाहिलं आणि त्याला वाचवण्यासाठी तो प्रयत्न करू लागला आणि त्याने पण नदीमध्ये उडी टाकली. मात्र त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. लहान भावाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन सख्खे भाऊ तिथे बुडाले आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे पाहून घरच्यांना धक्काच बसला. धुमाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. मात्र मोठा भाऊ लहान भावाच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होतो. लहान भावाला तो चालाय शिकवण्यापासून त्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये तो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतो. लहान भावाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावामध्ये शोककळाच पसरली आहे.